नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळमधील इयत्ता सातवीमधील सामाजिक शास्त्र विषयातील नागरिकशास्त्राचा दुसरा धडा संविधानातील उद्देशिका हे पण पाहणार आहोत. तर या मागील पाठामध्ये आपण संविधानाविषयी माहिती घेतलेलीच आहे. तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण मसुदा समिती चे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, तर ह्याची माहिती आपण पाहिली. तर आज आपण ह्याच्यामध्ये संविधानाची उद्देशिका, तर उद्देशिका पाहत असताना त्याच्यामध्ये आपण संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात आणि त्याची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेलाच उद्देशिका असं म्हणतात. तर उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करते. म्हणजे संविधान जेव्हा लिहिलं गेलं तर त्याच्यामध्ये काही कलमं ठरवण्यात आली गेली आणि त्या कलमांचं आपल्याला काय केलं, जे विश्लेषण केलं गेलं ते प्रस्तावना, त्याच्यामध्ये परिशिष्ट ह्यांचा सर्वांचा जो समावेश केला गेला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की संविधानामध्ये कशाप्रकारे पाठ केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की संविधान पूर्ण होण्यासाठी आपल्याला 2 वर्ष 11 महिन्यांनी 17 दिवस हा कालावधी लागला आणि मूळ संविधानामध्ये आपल्या 22 भाग 395 कलमं आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश केला गेला. मग ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला एकत्रितपणे समजण्यासाठी एक उद्देशिकेचं एक प्रास्ताविका तयार केली जाते आणि त्याच्या आधारावर आपल्याला संविधान हे स्पष्ट होत जातं. पुढं काय सांगितलं आहे की आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्ये, विचार, हेतू, उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या जे स्वतःच्या अधिकारांचा वापर किंवा आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार याच्या मूल्यांचा आणि हेतूचा आपल्याला विचार करून आपल्याला संविधानातून काय आपल्याला समजले हे आपण स्पष्ट केलं पाहिजे. त्यामध्ये काय सांगितलं आहे तर संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आपण सुरुवातीला म्हणत असतो. संविधान जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला काय होतं की त्याची सुरुवात कसं म्हणतो की आम्ही भारताचे लोक या शब्दाने होते. तर भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे. म्हणजे काय सांगितले की आपल्याला जेव्हा आपण उद्देशिकेचं वाचन करतो तर त्याला काय म्हणतो आपण, आम्ही भारताचे लोक ह्या शब्दाने आपण जेव्हा त्याचं वाचन करतो तर त्यामधून आपल्याला काय होतं की त्या वाचनातून आपल्याला काय मिळालेलं आहे. आपण लोकशाही गणराज्यामध्ये आपल्याला कशाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष ह्या सगळ्याचा ह्या विषयांचा बोध आपल्याला ह्यातून होतो. तर ह्या सगळ्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला त्यांच्या संज्ञेचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. तर त्याच्यातल्या पहिली संज्ञा म्हणजे कुठलं, तर सार्वभौम राज्य. तर भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला आणि भारताला सार्वभौम प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटचालीत असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे काय सांगितले की आपल्याकडं पूर्वी कसं होतं, इंग्रजांचं राज्य होतं. तर ते म्हणजे कोणाचं की ब्रिटिशांचं. भारतामध्ये ब्रिटिशांनी सुमारे 150 वर्ष राज्य केलं गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलं की आपल्याला भारताचं जेव्हा आपण भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा राज्यकारभार हा भारताच्या संविधानानुसार चालला पाहिजे ह्याच्यासाठी संविधान लिहिलं गेलं. त्याच्यासाठी मसुदा समिती
ची हे केलं, मसुदा समितीची सभा ठेवली गेली. त्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे प्रमुख होते, अध्यक्ष होते. तर त्यांनी संविधान लिहिलं गेलं आणि त्या संविधानातून आपल्याला लोकशाही राज्याचं जे आपले उद्देश आहेत ते आपल्याला त्याच्यामधून स्पष्ट सांगता आलं. म्हणून त्याला काय म्हटलं की सार्वभौम राज्य म्हटलं गेलं आहे. आणि यामध्ये काय सांगितलं की आपल्या स्वातंत्र्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे काय, तर राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. सार्वभौमत्व म्हणजे काय, तर राज्याचा कारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. तर लोकशाही सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपण आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. म्हणजे आपल्याला लोकशाहीमधून आपण काय करतो की आपला जो प्रतिनिधी आपण निवडून देतो, तर त्या प्रतिनिधीमार्फत आणि जनतेच्या अधिकारात ठरवण्याबाबत ह्या सगळ्या आपण काय शासन संस्थेमधून करत असतो. म्हणजे शासनानं ज्या संस्था आहेत शासनाच्या, उदाहरणार्थ नगरपालिका, महानगरपालिका, तर ह्यासुद्धा ज्या देशाच्या अंतर्गत असलेल्या जे कायद्याच्या अंतर्गतच ह्या शासनसंस्था राज्यकारभार करत असतात. दुसरं का आहे तर समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे राज्य जिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. समाजवादी म्हणजे काय, तर आपल्या समाजात सर्वांना गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना आपल्याला संविधानानं काय दिलेलं आहे, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय हे दिलेले आहेत. आणि त्याच्या धर्तीवरती आपल्याला देशामध्ये कुठेही हिंडण्या-फिरण्याचा जसा अधिकार दिला आहे तसं ह्याच्यामध्ये आपल्याला आपले जे स्वतःचे जे हक्क आहेत ते हक्क आपल्याला मिळवण्याचा हे समाजवादी राज्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तिसरं काय तर धर्मनिरपेक्ष राज्य. तर धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये काय सांगितलं की उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. कोणत्याही एकाच धर्माला कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा मर्म मानला जात नाही. तर नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते आणि नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. म्हणजे आपण काय बघितलं की उद्देशिकेनं काय सांगितलं की धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट आहे असं सांगितले. आणि धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. म्हणजे तू ह्या धर्माचा, तू त्या धर्माचा, अशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आणि अशा ह्या धर्माच्या पण ह्या धर्मनिरपेक्ष राज्याचे आपण नागरिक आहोत आणि त्या नागरिकाचं आपल्याला कर्तव्य बजावता आलं पाहिजे. त्यानंतर काय तर माहीत आहे का तुम्हाला बघा, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती काय सांगितलं की धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगितले, धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्याचाच आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. त्यानंतर काय तर धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण याचा विचार करणेही आवश्यक असते. म्हणजे आपल्या भारतामधले जे सण उत्सव आहेत हे ऋतुमानावरती अवलंबून असतात, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर आपण जेव्हा हे सण उत्सव साजरे करत असतो तर तेव्हा आपण काय करतो की आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाचाही विचार करायला हवा असतो किंवा विचार करायचा असतो. दुसरं काय सांगितलं आपल्याला की लोकशाही राज्य. तर लोकशाही राज्याची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरण आखते आणि शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक तसेच निर्णय घ्यावे लागतात.
असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते, म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका घेतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात आणि निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि संविधानानेच नमूद केलेल्या आणि सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. तर लोकशाही राज्यामध्ये काय सांगितले की लोकशाहीमध्येच्या राज्यामध्ये सर्व कारभार हा म्हणजे जो आपण निवडून दिलेला प्रतिनिधी असतो तर त्यांच्या हाती असतो. तर हे काय सांगितले की शासनाला सर्वात कल्याणकारी, महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात आणि ह्या निर्णयामध्ये काय सांगितले की ठराविक काळानंतर निवडणुका घेतल्या जातात. तर ठराविक काळ कोणता? तर दर 5 वर्षांनी आपल्या लोकशाही राज्यामध्ये निवडणुका होतात. मग सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका म्हणजे राज्यामधील येणारे प्रतिनिधी, हे निवडून येणारे प्रतिनिधी म्हणजे लोकशाहीमध्ये जे निवडून येतात त्यांना खासदार म्हणतात आणि विधानसभेमध्ये जे निवडून येतात राज्यामध्ये त्यांना आमदार म्हणतात. हे तुम्हाला पूर्वीपासून माहितीच आहे. तर ह्यांच्या हातामध्ये आपल्या देशाचा राज्यकारभार असतो आणि ते राज्यकारभार कसे करतात प्रतिनिधी? तर संविधानानं ठरवून दिलेल्या सर्व कार्यकारी मंडळ आणि संस्था यांनी जे कलमं ठरवून दिले आहेत तर त्याच्यानुसार ते जनतेला त्या पद्धतीनं निर्णय देत असतात. पुढचा पॉईंट 5वा आहे की गणराज्य. तर गणराज्य म्हणजे काय? तर आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही. कोणतेही सार्वजनिक पद हे वंशपरंपरेनं येत नाहीत. म्हणजे कोणते? तर उदाहरणार्थ राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर आणि सरपंच यासारखी पदे ही सार्वजनिक असतात आणि या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते आणि राजसत्ताक पद्धतीने ही पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडेही जातात. आता ही पूर्वीपासून होत होतं, पण आता ही पद्धत आपली काय झालेली आहे? नष्ट झाली. हळूहळू घराणेशाही ही पद्धत निवडणुकीमधली किंवा आपल्यावरती जे येणारे राज्यपाल, पंतप्रधान जे निवडून येतात तर त्यांची ज्या नेमणुका होतात तर हे घराणेशाही पद्धतीनं पूर्वी होतं, पण आता तसं होत नाही. तर आता आपल्याला जो सुशिक्षित असेल, जो कर्तबगार असेल, ज्याचं ज्ञान समाजासाठी काम करण्याचं चांगलं परिपूर्ण आहे अशा व्यक्तीला आपण कोणतं प्रतिनिधी म्हणून आपला निवडून देऊ शकतो. नंतर काय सांगितले की चर्चा करा. तर माझे कुटुंब यावर दीपाने काय लिहिले आहे असं म्हणजे हे केले की एक उदाहरण दिलेलं आहे चर्चेसाठी आपल्याला की लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही, तर माझे आईबाबा घरातले सगळे काम एकत्रितपणे करतात, त्यात आमचाही वाटा असतो. परस्परांशी बोलताना आम्ही शक्यतो ते न भांडता बोलतो आणि भांडलो तर लवकरच ते मिटवून परस्परांचे म्हणणे ऐकून घेतो. मग त्याच्यामध्ये आपले आजी आजोबा पण असतात, तर आजी आजोबांनी कोणताही बदल करायचा असेल तर विचारले जाते. अशा पद्धतीनं आपल्याला काय सांगितले की एक उदाहरण दिलेलं आहे की शेवटी काय सांगितले की अनुजला शेतीच्या अभ्यास संशोधन करायचे आहे आणि तिचा निर्णय सर्वांना आवडला असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काय सांगितले की दीपाच्या घरात लोकशाही पद्धती आहे असे तुम्हाला वाटते का? तर लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिच्छेदात आढळतात? लोकशाहीची कोणती पद्धती आढळतात तुम्हाला ह्याच्यामध्ये? तर काय सांगितलं की एखादं काम करत असताना आपण एकत्रितपणे करतो. मग त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचे प्रत्येकाचे वाटे हे वेगवेगळे असतात आणि ते आपण न भांडता परस्परांशी वाटून घेऊन सगळं काम करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला काही वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपल्या आजी आजोबांचाही विचार घेऊन ते भांडण किंवा जे कामामध्ये आपल्याबद्दल जे हे असतं परस्परांविषयी जरा मतभेद असतात तर ते आपण मिटवण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर काय सांगितले की उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, समता आणि स्वातंत्र्य या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा आपल्याला अर्थ बघायचा आहे. म्हणजे उद्देशिकेमध्ये सर्वात महत्त्वाची मूल्ये कुठली आहेत? 3. कुठली? तर न्याय, स्वातंत्र्य आणि समता. तर ह्याच्यामध्ये पहिलं
पहिले उद्देशिकेतलं हे काय आहे मूल्य, तर न्याय. तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. तर त्याच्यामध्ये 3 न्यायाचे प्रकार कुठले, तर एक सामाजिक न्याय. तर सामाजिक न्यायामध्ये काय सांगितलं की व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान आणि लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये आणि सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. दुसरं कुठलं सांगितलं आहे प्रकार, तर आर्थिक न्याय. आर्थिक न्यायामध्ये काय सांगितलं की भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. त्यानंतर काय, आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. तिसरं काय आहे, तर राजकीय न्याय. तिसरं आहे राजकीय न्याय. तर राजकीय न्यायामध्ये काय सांगितलं आपल्याला की राज्यकारभार काय सांगितलं, राजकीय न्यायामध्ये राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आपल्याला सर्वांना मत देण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, राजकीय न्यायामध्ये काय सांगितले, राजकीय कारभारात भाग घेण्यासाठी सर्वांना समान हक्क आहे आणि त्यानुसार प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. तर दुसरं काय सांगितलं, स्वातंत्र्य. आता कुठला आला ह्याच्यातला 3 प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे स्वातंत्र्य. पहिला कुठलं हे होतं मूल्यमधला न्याय. तर न्यायामध्ये आपल्याला 3 प्रकार बघितलेत. एक सामाजिक न्याय, दुसरा आर्थिक न्याय आणि तिसरा राजकीय न्याय. तर त्यातले दुसरं मूल्य आहे स्वातंत्र्य. तर दुसरं मूल्य कुठलं आहे, स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे. जाचक आणि अयोग्य निर्बंध नसणे. त्यानंतर आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. लोकशाही प्रगल्भ होते. तर त्याच्यामधून लोकशाही प्रगल्भ होते असं सांगितलं आहे. त्यानंतर विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. त्यानंतर विचारांची देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. त्यानंतर श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की प्रत्येक नागरिकाला काय सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हे एक मूलभूत स्वातंत्र्य आहे आणि त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. विचारांची देवाणघेवाण करता येते असं त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं की समजुती, श्रद्धा, उपासनेच्या स्वातंत्र्यातून सुद्धा प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते.
आणि आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. म्हणजे आपले सण उत्सव साजरे करणे, आपले श्रद्धास्थान बाळगण्याचे व उपासनेच्या स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. स्वातंत्र्याचे काय सांगितलं? आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहेत असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला की क्षमता हा तिसरं मूल्य आहे. तिसरं मूल्य कुठलं आहे? समता. तर उद्दीशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी यातील समतेची हमी दिली आहे. उद्दीशिकेनं काय सांगितले? भारतीय नागरिकाला दर्जा आणि संधी यातील सत्तेची हमी दिली आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून काय सांगितले की जातभेद ह्याचा याच्यामध्ये मतभेद किंवा भेदभाव न करता काय सांगितले की माणूस म्हणून सर्वांना समान दर्जा दिला पाहिजे. त्यानंतर काय सांगितले की उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्दीशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. उद्दीशिकेनं काय सांगितले? संधीची समानता ही महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे ज्या संधी आपल्याला मिळालेल्या आहेत ह्याच्यानुसार आपल्या मूल्यानुसार त्या मूल्यांच्या ज्या संधी प्राप्त होतात त्या उपलब्ध करून देताना त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. त्यानंतर काय सांगितलं आहे की संविधानाच्या उद्दीशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वांचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय असं सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतरचं काय सांगितलं आहे आपल्याला? बंधुता. काय सांगितलं आहे? बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर पुढचं काय आहे? बंधुता. तर संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची हमी, बंधुभावांची निर्मिती हे उद्दीशिकेने समाविष्ट केली आहेत. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकाच्या सामंजस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. म्हणजे बंधुतेमध्ये काय सांगितले की पहिल्यांदा सगळ्या ह्याच्यामध्ये जे आपण कायदे केलेत तरीसुद्धा जोपर्यंत आपण भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत आपल्या कायद्याचाही त्याच्यामध्ये उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच बंधुभावाची निर्मिती ही उद्दीशिकेने समाविष्ट केलेली आहे. आणि बंधुता असणे म्हणजे काय सांगितले तर आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आपल्याला आत्मीयतेची भावना असली पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे, आदर असला पाहिजे त्यांच्याबद्दल. त्यानंतर बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. त्यानंतर काय सांगितले की बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. तर आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींना केला पाहिजे असं त्याच्यामध्ये बंधुतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. तो संबंध काय सांगितलं की व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो आणि तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर
ठरत नाही. तर काय सांगितलं की आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने सन्मानाने वागवावे असे वाटते, असा आदर सन्मान आपण अन्य व्यक्तींचाही केला पाहिजे. जसं आपल्याला अपेक्षित आहे की आपलाही सगळ्यांनी मान सन्मान राखला पाहिजे, तसं आपणही इतरांच्या बाबतीत केलं पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगता येईल. त्यानंतर काय सांगितले, जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हा आपोआप व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे काम हे अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे. या लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. तर ह्या प्रकरणामध्ये आपण काय बघितलं, तर आपल्याला संविधानाच्या उद्देशिकेसंदर्भात आपण माहिती घेतली. तर त्याच्यामध्ये संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपण काय काय पाहिलं, तर सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, लोकशाही राज्य आणि गणराज्य. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला उद्देशिकेतील नागरिकांसाठी 3 मूल्य दिली गेली. तर त्या 3 मूल्यांमध्ये न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर त्याच्यामध्ये न्यायामध्येही आपल्याला 3 प्रकार सांगितले गेले. तर न्यायामध्ये आपले किती प्रकार असले पाहिजे? 3. तर ते कशा आहेत? तर एक सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि तिसरं आहे राजकीय न्याय. तर दुसरं त्याच्यामध्ये काय सांगितलं नंतर, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता. ह्या पद्धतीनं आपल्याला उद्देशिकेनं आपल्याला भारताच्या संविधानामध्ये दिलेल्या अधिकारांचा, हक्कांचा आपल्याला अभ्यास आपण आता ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर हा पाठ तुम्हाला समजला असेल. जरी काही शंका असेल तर तुम्ही मला वैयक्तिक फोन करून विचारू शकताय. तुम्ही ह्याचा स्वाध्याय कंप्लीट करून मला सेंड करू शकताय. ओके.